रावण खरंच फक्त खलनायक होता का? त्याला खरंच 10 डोकी होती का? की त्यामागे काही वेगळा अर्थ दडलेला आहे? आणि रावणाने स्वतःच्या ज्ञानावर लिहिलेला असा कोणता ग्रंथ आहे जो आजही लोकांना श्रीमंत बनवण्याचे आणि ग्रहदोष दूर करण्याचे दावे करतो? अहंकाराचा पुतळा म्हणजे रामायणातील खलनायक म्हणून आपण रावणाला ओळखतो. पण जर मी तुम्हाला सांगितले की हाच रावण केवळ एक राजा नव्हता, तर तो एक असा महान विद्वान होता ज्याने ज्योतिष आणि तंत्रमंत्रावर अनेक रहस्यमय ग्रंथांची रचना केली. होय, ज्याला आपण दशानन म्हणतो, त्यानेच रावण संहिता नावाचा एक असा ग्रंथ लिहिला ज्यात मानवी जीवनातील प्रत्येक समस्येवरील उपाय दडलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ग्रंथाविषयी महत्त्वपूर्ण माहिती घेऊया, ज्याबद्दल फार कमी बोलले जाते. प्रथम पाहू, रावण संहिता आहे तरी काय? रावण संहिता हा एक प्राचीन भारतीय ग्रंथ आहे ज्याचा संबंध लंकाधिपती रावणाशी जोडला जातो. पौराणिक कथांनुसार रावणाने स्वतः ज्योतिष, तंत्र, मंत्र आणि विविध रहस्यमय विद्यांवर अनेक ग्रंथांची रचना केली. त्यापैकीच रावण संहिता हा एक प्रमुख आणि महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे. हा ग्रंथ केवळ ज्योतिषशास्त्रापुरता मर्यादित नसून तो तंत्र, मंत्र, आयुर्वेद, वास्तुशास्त्र आणि इतर प्राचीन भारतीय विज्ञानाचे ज्ञान देणारा एक खजिना आहे. यात केवळ सैद्धांतिक माहितीच नाही, तर मानवी जीवनातील विविध समस्यांवर व्यावहारिक आणि प्रभावी उपायही सुचवले आहेत, ज्यामुळे हा ग्रंथ आजच्या काळातही लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. रामायणातील रावणाचे व्यक्तिमत्व केवळ एक खलनायक म्हणून पाहिले जाते, पण त्याचे अनेक पैलू या प्रतिमेपेक्षा खूप मोठे आहेत. तो केवळ लंकाधिपती नव्हता, तर एक प्रकांड विद्वान, शिवभक्त, महान संगीतज्ञ आणि आयुर्वेदासारख्या अनेक शास्त्रांचा गाढा अभ्यासक होता. रामायणासारख्या महाकाव्यातही वाल्मिकींनी रावणाच्या गुणांची प्रशंसा केली आहे. विद्वत्तापूर्ण मतांनुसार रावणाची 10 तोंडे केवळ त्याच्या अहंकाराचे प्रतीक नव्हती, तर ती त्याच्या 4 वेदांचे आणि 6 शास्त्रांचे सखोल ज्ञान दर्शवतात. त्याच्या संगीतातील निपुणतेचे उदाहरण रावण हत्ता या वाद्याच्या निर्मितीतून दिसून येते, ज्याला आजच्या व्हायोलिनचे मूळ रूप मानले जाते. रावणाचे व्यक्तिमत्व हे ज्ञान आणि आत्मज्ञानाचा अभाव यातील एक मोठा विरोधाभास दर्शवते. तो सर्व शास्त्रांचा जाणकार असूनही ईश्वराला म्हणजेच श्रीरामांना ओळखू शकला नाही आणि याच कारणामुळे त्याने स्वतःच्या विनाशाची सुरुवात केली. रावणाचे हे जटिल चारित्र्यच आपल्याला रावण संहितेसारख्या ग्रंथाच्या निर्मितीमागचा संदर्भ समजून घेण्यासाठी मदत करते. रावणामध्ये देव आणि राक्षस या दोन्हींचे गुणदुर्गुण होते. हे कसे काय हे जाणून घेऊ. पौराणिक कथानुसार रावणाचा जन्म एका महान ब्राह्मणाच्या कुटुंबात झाला होता, पण त्याच्या आईमुळे त्याला राक्षस कुळाचे गुणही मिळाले. रावणाचे वडील महर्षी विश्वश्रवा होते. ते एक प्रकांड विद्वान ब्राह्मण होते. त्यांची आई राक्षसी राजकुमारी कैकसी होती. रावणाचे आजोबा पुलस्त्य ऋषी होते, जे ब्रह्मदेवाच्या 10 मानसपुत्रांपैकी एक आणि महान सप्तर्षीपैकी एक होते. यामुळे रावणाला ब्रह्मराक्षस म्हणून ओळखले जायचे, कारण त्यांच्यामध्ये ब्राह्मण आणि राक्षस या दोन्ही कुळांचे गुण होते. एका कथेनुसार कैकसीने आपल्या वडिलांच्या इच्छेनुसार तेजस्वी पुत्र व्हावा यासाठी महर्षी विश्रवा यांच्याशी विवाह केला, पण ती ऋषींकडे चुकीच्या वेळी पोहोचली, ज्यामुळे त्यांनी सांगितले की तिला भयानक आणि क्रूर स्वभावाचे पुत्र होतील. पण तिच्या विनंतीमुळे त्यांचा 3रा पुत्र त्यांच्यासारखाच धर्माचा पालन करणारा असेल असा आशीर्वाद दिला. काही काळाने कैकसीने एका अत्यंत तेजस्वी बालकाला जन्म दिला. आता रावणाची 10 डोकी आणि नावाचे रहस्य काय, तर काही विद्वानांनुसार त्यांच्याकडे प्रत्यक्ष 10 डोकी नव्हती, तर त्याला 4 वेद आणि 6 शास्त्रांचे सखोल ज्ञान होते, ज्यामुळे त्याला दशकंठी म्हटले जायचे. यातूनच त्याला 10 डोकी असल्याचा समज रूढ झाला. दुसरीकडे रामाने रामायणात रावणाला महाविद्वान म्हटले आहे. एका प्रचलित कथेनुसार जेव्हा त्याने कैलास पर्वत उचलला, तेव्हा भगवान शंकराने प्रसन्न होऊन त्याला रावण असे नाव दिले. तुम्हाला माहीत आहे का रावणाने कैलास पर्वत उचलण्याची काय कथा आहे? माहीत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. पौराणिक कथेनुसार रावणाने कैलास पर्वत उचलण्याची कथा अशी आहे की एकदा रावणाची आई कैकसीने त्याला सांगितले की भगवान शिवाची पूजा करण्यासाठी ती कैलास पर्वतावर जाऊ इच्छिते. रावणाला वाटले की
कैकसीला वारंवार इतक्या दूर जावे लागू नये म्हणून त्याने पूर्ण कैलाश पर्वतच उचलून लंकेला घेऊन जाण्याचा निश्चय केला. रावण आपल्या 20 हातांनी कैलाश पर्वत उचलण्यासाठी गेला. जेव्हा त्याने पर्वताला हलवण्याचा प्रयत्न केला तेव्हा संपूर्ण पर्वत डळमळला आणि भगवान शिवाने पर्वतावर असलेल्या आपल्या पायाच्या अंगठ्याने पर्वताला दाबले, ज्यामुळे रावणाचा हात पर्वताखाली दाबला गेला. यामुळे झालेल्या तीव्र वेदनेमुळे रावण खूप जोरात ओरडला आणि त्याची गर्जना संपूर्ण विश्वात गुंजली. स्तुती करण्यासाठी शिवतांडव स्तोत्र रचले आणि गायले. रावणाच्या या भक्तीने आणि संगीताच्या तांडवाने भगवान शंकर इतके प्रसन्न झाले की त्यांनी रावणाला पर्वताखालून मुक्त केले आणि रावण हे नाव दिले, ज्याचा अर्थ मोठी गर्जना करणारा असा होतो. या घटनेमुळेच रावणाचे दशानन म्हणजे 10 डोक्यांचा हे नाव रावण असे झाले. रावण संहिता हा एक असा प्राचीन ग्रंथ आहे जो केवळ एका विषयापुरता मर्यादित नसून अनेक गूढ आणि महत्त्वाच्या विषयांचा खजिना आहे. आता मूळ विषय म्हणजे या ग्रंथाची निर्मिती कशी झाली, तर यामागे एक कथा आहे, मेघनादाच्या जन्माची कथा. रावण संहितेच्या निर्मितीमागे एक अत्यंत महत्त्वाची पौराणिक कथा सांगितली जाते, जी रावणाच्या ज्योतिष ज्ञानाची पराकाष्ठा दर्शवते. जेव्हा रावणाची पत्नी मंदोदरी गर्भवती होती तेव्हा रावणाने आपल्या पुत्राला अमर आणि अजय बनवण्याचा निश्चय केला. त्याने आपल्या अतुलनीय शक्तीचा उपयोग करून सर्व 9 ग्रहांना त्याच्या पुत्राच्या जन्मकुंडलीतील 11व्या घरात बसण्याचा आदेश दिला. ज्योतिषशास्त्रानुसार 11वे घर हे शुभतेचे प्रतीक मानले जाते आणि जर सर्व ग्रह या घरात असतील तर त्या व्यक्तीचा मृत्यू जवळजवळ अशक्य होतो. रावणाच्या सामर्थ्यामुळे सर्व ग्रह त्याच्या इच्छेनुसार 11व्या घरात स्थित झाले, पण नशिबाच्या नियमांना हरवणे शक्य नव्हते. शेवटच्या क्षणी जेव्हा रावणाचा पुत्र जन्माला येणार होता तेव्हा शनिदेवाने रावणाच्या आज्ञेचे उल्लंघन केले. त्यांनी 11व्या घरातून 12व्या घरात प्रवेश केला, जे अशुभतेचे प्रतीक आहे. या बदलामुळे रावणाच्या पुत्राचे भविष्य बदलले. त्याला मेघनाद असे नाव मिळाले, पण तो अल्पायुषी व वध्य ठरला. रावणाला जेव्हा हे समजले तेव्हा तो क्रोधाने लालबुंद झाला. त्याने ब्रह्मदंडाच्या साह्याने शनिदेवावर प्रहार केला, ज्यामुळे शनिदेव लंगडे झाले आणि त्याने शनिदेवांना कैद केले. ही कथा मानवी अहंकार आणि नशिबाच्या अटळतेमधील संघर्षाचे शक्तिशाली रूपक आहे. ते दर्शविते की कितीही पराक्रमी असला तरी व्यक्ती निसर्ग आणि कर्माच्या नियमांवर पूर्ण नियंत्रण मिळवू शकत नाही. रावणाच्या या अपयशानेच त्याला आपल्या ज्ञानाची मर्यादा समजून घेतली. रावण संहिता ग्रंथाच्या निर्मितीबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत. एक प्रमुख मान्यता अशी आहे की रावणाने आपल्या पराक्रमाची गाथा आणि नवग्रहावरील विजयाचे ज्ञान आपल्या पुत्राला मेघनादाला दिले. मेघनादानेच हे सर्व ज्ञान एकत्रित करून ग्रंथरूपात लिपिबद्ध केले, जेणेकरून हे अमूल्य ज्ञान राक्षस कुळातील पिढ्यानपिढ्या जतन केले जाईल. या व्यतिरिक्त एका तांत्रिक ग्रंथाच्या सारांशानुसार रावण संहितेचे अंतिम ज्ञान रावणाच्या मृत्यूपश्चात हनुमानाने घेतले आणि ते ग्रंथरूपात लिहिले. या वेगवेगळ्या कथांमुळे ग्रंथाची गूढता अधिक वाढते आणि ते एकाच वेळी अनेक कथा आणि परस्परांशी जोडलेले असल्याचे दिसून येते. यामुळे असे स्पष्ट होते की रावण संहिता हे केवळ एका व्यक्तीचे ज्ञान नसून ते ज्ञान अनेक मार्गांनी लोकांपर्यंत पोहोचले आहे. रावण संहितेचा एक मोठा भाग ज्योतिषशास्त्राला समर्पित आहे. हा ग्रंथ ज्योतिषशास्त्राच्या विविध पैलूंवर सखोल माहिती देतो. यात ग्रहांची स्थिती, राशींचा मानवी जीवनावर होणारा प्रभाव आणि जन्मकुंडलीच्या विश्लेषणाच्या अनेक गुप्त पद्धतींचा समावेश आहे. ग्रंथात ज्योतिषीय उपायांचे वर्णन केलेले आहे, जे ग्रहदोष दूर करण्यास आणि जीवनात शांती व समृद्धी आणण्यास मदत करतात. रावण संहिता हा तांत्रिक रहस्यांचा एक संग्रह मानला जातो. यात तांत्रिक विधी, यंत्रनिर्मिती आणि तांत्रिक उपचारांची विस्तृत माहिती दिलेली आहे. ग्रंथात काही ठिकाणी वशीकरण, इंद्रजाल आणि गुप्तधन प्राप्तीसारख्या गूढ विषयांवरही माहिती दिलेली आहे. हा भाग साधकांसाठी अत्यंत उपयुक्त मानला जातो. असेही म्हटले जाते की नागा साधूंच्या दीक्षेची प्रक्रिया देखील रावण संहितेने प्रेरित आहे. रावण संहितेचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे यात केवळ ज्योतिष आणि तंत्रज्ञानच नव्हे तर इतर प्राचीन भारतीय विज्ञानाचाही समावेश आहे. ग्रंथाच्या 7व्या भागात अर्कप्रकाश नावाचा एक विशेष भाग आहे. यात अर्का आणि त्याच्या औषधी उपयोगांबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे, जी आयुर्वेदाच्या इतर ग्रंथांमध्ये
क्वचितच आढळते. हा भाग ग्रंथाला केवळ एक धार्मिक किंवा तांत्रिक ग्रंथ न ठेवता त्याला प्राचीन भारतीय विज्ञानाच्या परंपरेशी जोडतो. रावण संहिता आपल्या व्यावहारिक उपायांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. या ग्रंथात अनेक मंत्र आणि उपाय सांगितलेले आहेत जे दैनंदिन जीवनातील समस्यांवर तोडगा काढण्याचा दावा करतात. तर मंडळी, आतापर्यंत आपण रावणाची विद्वत्ता आणि त्याच्या ग्रंथाचे गूढ पाहिले, पण खरा प्रश्न हा आहे की या ज्ञानाचा आपल्याला काय उपयोग? पुढच्या भागात आपण रावण संहितेतील काही अत्यंत प्रभावी मंत्र आणि उपायांबद्दल जाणून घेणार आहोत. तुम्ही आर्थिक संकटात असाल किंवा तुमच्या कामात यश मिळत नसेल तर रावण संहितेत तुमच्यासाठी काहीतरी खास आहे. पुढच्या भागात आपण याच ग्रंथातील काही निवडक मंत्र आणि उपाय पाहणार आहोत जे तुमच्या जीवनातील आर्थिक समस्यापासून ते ग्रहदोषांपर्यंतच्या अडचणी दूर करण्याचा दावा करतात. ते कसे जपायचे, त्याचे फायदे काय आहेत आणि त्यांचा वापर करताना कोणती काळजी घ्यायची, त्यामुळे पुढचा भाग अजिबात मिस करू नका. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.